वेलकम मित्रांनो. आज आपण बघणार आहोत स्विच केस. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की इफ एल्स काय असतं. इफ एल्स मध्ये काय असतं की बरेच आपण जर कंडिशन्स लिहिले तर ते थोडं इफिशियंट नसतं. म्हणजे काय की 7-8 कंडिशन्स असतील तर आपण काय करणार, इफ इथे कंडिशन लिहिणार, ठीक आहे. त्याच्यानंतर काय करणार, इथे परत कोड लिहिणार काहीतरी, राईट आपला. त्याच्यानंतर इथे एल्स करणार, परत इथे इफ लिहिणार, परत इथे काहीतरी कंडिशन लिहिणार आणि इथे लिहिणार, राईट. त्याच्यानंतर परत एल्स लिहिणार. असं आपण 7-8 कंडिशन सपोज असल्या तर आपल्याला असं काहीतरी लिहावं लागेल, राईट. बट या केसमध्ये काय होतं, कन्फ्युजन खूप होतं आणि वेगवेगळ्या सेम कंडिशन्स जर तुमच्याकडे असतील, सेम टाईपच्या कंडिशन्स असतील, तर त्या केसमध्ये आपण काय यूज करतो, स्विच केस. तर स्विच केस काय असतं, सिंपल. इथे आपण काय व्हेरिएबल लिहितो, व्हेरिएबल लागतोय तो इथे. त्याच्यानंतर असं काही कर्ली ब्रॅकेट लिहितो, केस लिहितो. मी तुम्हाला सिंटॅक्स सांगून देतो आधी, मग तुम्हाला एकदम क्लिअरली समजेल, ठीक आहे. 1 ब्रेक असं काहीतरी लिहितो आपण, ठीक आहे. इथे आपला कोड असतो, केस 2. इथे आपला काहीतरी कोड असतो, ठीक आहे. ओके. तर असा काहीतरी आपला सिंटॅक्स असतो व त्याच्यामध्ये काय असतं की स्विच केस, आपण स्विच केस साठी, स्विच केस सांगण्यासाठी आपण लिहितो स्विच, आणि त्याच्यामध्ये एक राऊंड ब्रॅकेट असतो. राऊंड ब्रॅकेटमध्ये तुमचं व्हेरिएबलचं नाव असतं. लाईक फॉर एक्झाम्पल मी इथे एक व्हेरिएबल घेतो, इंटिजर डिस्टन्स. आपण जो मागच्या याच्यात जो घेतला होता तोच आपण इथे एक्झाम्पल घेऊया, ठीक आहे. तर डिस्टन्स मला जेव्हा मी इथे डिस्टन्स टाकेल, ठीक आहे. डिस्टन्स हा आपला एक व्हेरिएबल झाला, इंटिजर असेल आणि याची व्हॅल्यू चेंज होत राहील, ठीक आहे. तर याच्यामध्ये काय आपल्याला, जर डिस्टन्स आपला 10 असेल फॉर एक्झाम्पल, केस 10, तर मग 10च्या केसमध्ये काय व्हायला पाहिजे, तर मग त्याचा कोड आपण इथे लिहिणार, ठीक आहे. स्टॉप फॉर एक्झाम्पल, आपण इथे 10 असेल तर त्याला स्टॉप करू. इथे जर तुमचा 20 असेल तर काय व्हायला पाहिजे, ठीक आहे. 20 असेल तर तुमचा रोटेट व्हायला पाहिजे, राईट. असं काहीतरी. तर आपण असं काही लिहू शकतो आणि बऱ्याच साऱ्या केसेस आपण याच्यामध्ये लिहू शकतो. तर जेव्हाही तुम्ही केस संपवाल, तुमची ही केसचा तुमचा कोड वगैरे संपला, तर तिथे तुम्हाला ब्रेक लिहिणं आवश्यक आहे. नाहीतर काय होईल, जर तुम्ही ब्रेक नाही लिहिलं तर केसच्या पुढची केसचा पण कोड रन होईल. तर आपल्याला काय करायचं, फक्त ह्या केसचा कोड रन करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला हे पूर्ण कोड झाल्यानंतर शेवटी एक ब्रेक स्टेटमेंट टाकावं लागतं. ब्रेक म्हणजे काय, तिथून तो ब्रेक होतो आणि स्विच केसमधून बाहेर पडतो. ओके. ब्रेक सुद्धा असतो आणि इथे एक ब्रेक आणि एक कंटिन्यू पण एक स्टेटमेंट असतो. कंटिन्यू म्हणजे काय की आपण केस 10चा आपण केला आणि सेम आपला केस 20 साठी पण सेम कोड असेल वगैरे, तर मग त्याच्यामध्ये आपण त्या केसमध्ये आपण कंटिन्यू स्टेटमेंट यूज करू शकतो, ठीक आहे. केस 10 किंवा 20 साठी आपण सेम कोड लिहिणार. तर त्या टाईपमध्ये आपण स्विच केस यूज करतो. स्विच केस बेसिकली आपण केव्हा यूज करतो, जेव्हा इफ एल्स इफ एल्स इफ एल्स इफ एल्स, ज्याला लॅडर इफ एल्स म्हणतो आपण, खूप सारे इफ एल्स लिहावे लागतात आपल्याला आणि एकच व्हेरिएबलला आपल्याला कंपॅरिझन करायचं असतं, एकाच व्हेरिएबलशी आपल्याला खेळायचं असतं. तर त्या केसमध्ये आपण काय करतो, स्विच केस यूज करतो. हे तुम्हाला एक थोडा तुम्ही प्रॅक्टिस करा, थोडे 1-2 प्रोग्राम तुम्ही लिहा स्विच केसचे, तेव्हा तुम्हाला थोडं अजून क्लिअर होईल, ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात की लूप म्हणजे काय असतं, लूप्स काय असतात आणि बरेच काही आपल्याला जर ऑटोमॅटिक जर काही गोष्टी करायच्या असतील लूपमध्ये तर त्या आपण कशा करतो, ठीक आहे. तर या व्हिडिओसाठी एवढंच. थँक्यू.